रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरिया ओसरीच आज ओस झाली, पंढरिया ओसरीच आज ओस झाली. कोनाड्यात उमडून पडे घरकुल, कोनाड्यात उमडून पडे घरकुल, आज सत्य कळो येई दाटी मुठीतल, आज सत्य कळो येई दाटी मुठीतल. यासारखी किंवा समाजात सर्वत्र व्यभिचार माजला आहे, तेव्हा आज कुणाला गावे असं म्हणणाऱ्या बी रघुनाथांनी एकापेक्षा एक सरस साहित्य निर्मित करून मराठी रसिकांची साहित्यिक ताण भागवली. अशा या महान कवीच्या पुण्यतिथी निमित्त परभणीत घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करून रसिकांना साहित्यिक मेजवानी दिली. या कवी संमेलनाचा तिसरा भाग आमच्या चोकंदळ रसिक प्रेक्षकांसाठी देत आहोत. कवी सोपान डोके. दुःख जेव्हा काळजाला फार होते, दुःख जेव्हा काळजाला फार होते, ही गझल तेव्हा मला आधार होती. धावले नाही कधीही संकटाला, धावले नाही कधीही संकटाला, फक्त नावाला मला शेजार होती. लेख नाही सून नाही ठेव ध्यानी, लेख नाही सून नाही ठेव ध्यानी, अंतकाळी फक्त काठी यार होते, अंतकाळी फक्त काठी यार. गजल घेतले 5 शेरांचे. पेटला जर आठवांचा जाळ मित्रा, पेटला जर आठवांचा जाळ मित्रा, काळजाला तू जरा सांभाळ मित्रा. कोणते कोठे कसे लावू ठिगळ मी, कोणते कोठे कसे लावू ठिगळ मी, फाटले आहे तुझे आभाळ मित्रा. देव आहे तो भुकेला भावनेचा, देव आहे तो भुकेला भावनेचा, कर्मकांडाचे नको दंडाळ मित्रा. ती सुखाने नांदते आहे घरीच्या, ती सुखाने नांदते आहे घरीच्या, भेटणे आता तिला तू टाळ मित्रा. शेवटचा शेर आहे. ती सुखाने नांदते आहे घरीच्या, ती सुखाने नांदते आहे घरीच्या, भेटणे आता तिला तू टाळ मित्रा. शेवटचा शेर आहे. झिजवला कष्टात जाणे देह सारा, झिजवला कष्टात जाणे देह सारा, एकदा बापास त्या कवताळ मित्रा. कवी दत्ता शिंदे. वड म्हणाला सावित्री उगी चक्रा मारू नको, असेल आगर बेवडा तर 7 जन्म मागू नको. असेलच रामासम, असेलच रामासम, पाय धुवायला चुकू नको, पण धूत असेल तुलाच तर त्याच्या पुढे झुकू नको. समजत नसेल सांगून पाया पडायला कचरू नको. थोडस इथं गणित येतं. समजत नसेल सांगून पाया पडायला कचरू नको, चुकत असेल हिशोब तर हातचा घ्यायला विसरू नको. वड म्हणाला सावित्री, वड म्हणाला सावित्री, समजून घे सत्यवान, खरंच सत्य की नुसता वान, याची चांगले ठेव जा. रावणाच्या पोशाखात, रावणाच्या पोशाखात हमखास राम फिरतोय, चक्कर आली वडालाच, आता कोण चक्रा मारतोय. आता शेवटच्या 4 ओळी. जागा झालाय वड आता तुम्ही झोपू नको. जागा झालाय वड आता तुम्ही झोपू नको, घे पारखून फुल्या नाच, घे पारखून फुल्या नाच, सत्यवाना शोधू नको, सत्यवाना शोधू नको. धन्यवाद. कवयत्री अहिल्या अंजन डोहकर. अहिल्या अंजन डोहकर. तुला चालण्यासाठी चाकोरीबद्ध वाटा दाखवल्या जातात, अजूनही तुला चालण्यासाठी चाकोरीबद्ध वाटा दाखवल्या जातात. तुला स्वतःला सिद्ध करता करता तुझ्यातल्या उमेदीला, सृजनाला नकळत उलट्या पावली घेऊन जातात, नकळत उलट्या पावली घेऊन जातात. तुला थकता येणार नाही, तुला शिंता येणार नाही, अजूनही संघर्षाची अनवट वाट तुडवीत
प्रकाशवाटांकडे तुला आगेकूच करावी लागणार आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांना प्रकाशमान राहताना आता तरी अडथळे नकोय. तुलाच आधारस्तंभ होऊन तुझे अस्तित्वाचे प्रश्न संपुष्टात आणावे लागतील. तुलाच आधारस्तंभ होऊन तुझे अस्तित्वाचे प्रश्न संपुष्टात आणावे लागतील. अन्यथा परावलंबन तुला संपवेल हे ध्यानात असू दे. कुणाचाही व्यवस्थेत द्वेष नकोय आता. व्यवस्थेत वरचढ गोष्टी नेहमीच गिळंकृत केल्या जातात. काजवा होऊन अंधाराला भेदण्याची तयारी ठेव. सूर्याला हिणवणाऱ्यांच्या जगात आहेस तू. माणूस म्हणून किती तेजाळता येईल स्वतःला बघ. भौतिक तकलादू वास्तवाला उलथवून टाक आता. आणि माणूसपणाच्या प्रकाशवाटेवर निर्धास्त चालत राहा. प्रकाशवाटा भेटतील तुला नव्या उमेदीने. जिथे तुला तुझी माणूसपणाची पुन्हा ओळख पटेल. धन्यवाद. कवयत्री अंजली सोमानी. तुळशीची माती जीवनात नाती. संकटात साथी द्राक्षवली. प्रसन्नतामणी विविध जना. सृष्टीही ऋणात निसर्गाच्या. अमर्याद गुण जन्मजन्मीचे पुण्य. सुखावले जन माय माऊली. श्वासासाठी वारा कधी गारा. अस्तित्वात सहारा दैनंदिनी. तू सृजनशक्ती तू पालनहार. जीवन उद्धार माय बाप. तू भास्कर सखा मज पाठी राहता. चरणी हा माथा समर्पित. कवी संतोष सेलुकर. दिवसेंदिवस सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हात उजेडाच्या अंगाखांद्याला घट्ट विळखे घालत येतात. सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हात उजेडाच्या अंगाखांद्याला घट्ट विळखे घालत येतात पश्चिमेकडून, तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या किलकिलत्या उजेडाचे गतप्राण होतानाचे असह्य कासावी स्वर उमटत राहतात वाऱ्याच्या उदासीन लहरीवर. तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या किलकिल्या उजेडाचे गतप्राण होतानाचे असह्य कासावी स्वर उमटत राहतात वाऱ्याच्या उदासीन लहरीवर. रोज तिन्ही सांजेच्या वेळी हंड्याखालच्या चुलीतल्या आगीत अंतर्बाह्य भाजून तावून सुलाखून शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गौऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख. रोज तिन्ही सांजेच्या वेळी हंड्याखालच्या चुलीतल्या आगीत अंतर्बाह्य भाजून तावून सुलाखून शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गौऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख चिमटीत धरून पुसून काढत असते ती कंदिलाच्या काचेवर साचलेली काजळी. शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गौऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख चिमटीत धरून पुसून काढत असते ती कंदिलाच्या काचेवर साचलेली काजळी. दिवस रात्र समाजातील वखवकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी पुसून लख्ख करण्यासाठी मात्र
स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला उमगत राहते राहून राहून आजकाल. दिवस रात्र समाजातील वखवकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी पुसून लख करण्यासाठी मात्र स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला उमगत राहते राहून राहून आजकाल. त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर तडे जाण्याची भीती. त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर तडे जाण्याची भीती आणि हळूवार पुसत राहिले तर काजळी कायम साचून राहण्याची रुखरुख खात राहते तिच्या मनाला दिवसेंदिवस. खात राहते तिच्या मनाला दिवसेंदिवस. कवी आप्पा वडीकर. सगळीकडे एकच मचांग माजला आहे जो तो आपल्या जातीत लपला आहे. रंगच उरला नाही ते जातीच्या या झेंड्यांना. जिथं तिथं मान मिळतो मग मवाली गुंडांना. माझ्या कवितेचं नाव आहे पोस्टर. ही 1999 लिहिलेली. लागलं तर बोल नाही चावडीला केले. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. ऊन पावसात बिचारे चेहरे भिजत असतात. कुणाची जयंती असो की कुणाची पुण्यतिथी असो पोस्टर फक्त निमित्त शोधत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. त्यातलेच काही चेहरे या पोस्टरवरून त्या पोस्टरवर सोयी एवढ्या मारत असतात. त्यातलेच काही चेहरे या पोस्टरवरून त्या पोस्टरवर सोयी एवढ्या मारत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. त्यातलेच काही चेहरे काही घोटाळे गाजवत असतात. त्यातलेच काही चेहरे काही घोटाळे गाजवत असतात. त्यातलेच काही चेहरे कोणासरी टंबरेल वाजवत गावभर फिरत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक रात्रीच्या भारनियमनाचा गैरफायदा घेऊन गैरफायदा घेऊन काही लोक त्यांना विद्रूप करत असतात. बिचारे पोलीस त्यांना शोधत फिरत असतात. चौकातल्या रस्त्यावरती पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. धन्यवाद. कवी दिनकर देशपांडे. एवढ्या चांगल्या खेळकर अशा प्रकारच्या कविता सादरीकरणानंतर एक गंभीर कविता सादर करण्याची या ठिकाणी मी संधी घेतली आहे. पहा, अंतर्जात जन्मलेल्या बालकाला वठलेल्या म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना तर प्रिय झालाय मोबाईल. जन्मलेल्या बालकाला वठलेल्या म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना तर प्रिय झालाय मोबाईल. झोपेतून उठल्यावर निवांत बसल्यावर कोठेही गेल्यावर मोबाईल हवा खाताशी. झोपेतून उठल्यावर निवांत बसल्यावर कोठेही गेल्यावर मोबाईल हवा हाताशी. गर्दीत तो एकटा खोलीत तो एकटा. बोलणे बंद डोके बंद गेमिंगच्या जाळ्यात अडकलाय तो बेबंद. गर्दीत तो एकटा खोलीत तो एकटा. बोलणे बंद डोके बंद गेमिंगच्या जाळ्यात अडकलाय तो बेबंद. का कोणास ठाऊक त्याला एकाकी पण असह्य झालं. ChatGPTला तेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले. हँगिंग केले तर मृत्यू येतो का? का कोणास ठाऊक त्याला एकाकी पण असह्य झाले. ChatGPTला तेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले. हँगिंग केले तर मृत्यू येतो का? उत्तर तेव्हा निश्चित आले. प्रयोग त्याने साकारला. एक जीव हगनात गेला. कशाला हवाय असला खेळ आंतरजालात हरवते वेळ. मोबाईलच्या दुनियेमध्ये जगण्याचा बिघडतोय मेळ. कवयित्री सुजाता सोनकांबळे. मनातल्या विचारांचा एकच कल्लोळ झाला. तुझी नजर भेट होता हृदयाचा वेमच झाला.
मौन होते ओठांची नजर मात्र बोलत होती. मौन होते ओठांची नजर मात्र बोलत होती. हीच ती अवस्था तुझी पण तर सेमच होती. हीच ती अवस्था तुझी पण तर सेमच होती. आठवला तो काळ जिथे तूच माझी जिवलग होतीस. आठवला तो काळ जिथे तूच माझी जिवलग होतीस. दुनियाच्या दुनियादारीत तूच तर प्रिय होतीस. का आला दुरावा मला समजून घ्यायचा नाही. का आला दुरावा मला समजून घ्यायचा नाही. राहू दे काही गैरसमज, राहू दे काही गैरसमज, त्यात काहीच गैर नाही. रुसवा नाही माझ्यावर हेच समाधान आहे. रुसवा नाही माझ्यावर हेच समाधान आहे. जगाचा व्यवहार तर प्रत्येकाला बांधन आहे. जरी नाही सोबत आपण विवाह बंधनात, जरी नाही सोबत आपण विवाह बंधनात, आजही मन अडकते तुझ्या जुन्या प्रेम बंधात. आजही मन अडकते जुन्या प्रेम बंधात. विश्वासाची ती रेशीम गाठ आजही अबाधित आहे. विश्वासाची ती रेशीम गाठ आजही अबाधित आहे. तू तशीच आजही माझ्या मनात पवित्र आहेस. मी आजही तोच कसा पवित्र प्रेमाने बाधित आहे. मी आजही तोच कसा पवित्र प्रेमाने बाधित आहे. धन्यवाद. कवी वारा फुलवाडीकर. जगण्याची झाली थक्का वेद भविष्याचा. जगण्याची झाली थक्का वेद भविष्याचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. तोच ते पोटात भूक काटा टोचल्यापरी. तोच ते पोटात भूक काटा टोचल्यापरी. कशा धरतील जखमा मीठ चोळल्यावर. काय करणार मी गोठल्या रक्ताचा. काय करणार मी गोठल्या रक्ताचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. शमणार नाही कधी भूक शर्मेने. शमणार नाही कधी भूक शर्मेने. पिढ्यान पिढीचा लढा लढू जगल्या. लढणार काय मी गोठल्या रक्ताचा. लढणार काय मी गोठल्या रक्ताचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. घर नाही दार मला खायला भाकरी. घर नाही दार मला खायला भाकरी. शिळ्या कुटक्याचे दान मिळते नेहा. जगण्याला अर्थ काय मेल्या माणसाचा. जगण्याला अर्थ काय मेल्या माणसाचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. सापडेल का कुठे सुखाची ती रोटी. सापडेल का कुठे सुखाची ती रोटी. थांबावले मन कधी हापापण्यापोटी. पीळ देती आतड्याला लेकरू मातीचा. पीळ देती आतड्याला लेकरू मातीचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. शोधणार कोण कधी भुकेची किंमत. शोधणार कोण कधी भुकेची किंमत. छाती ठोक सांगोनी दाखवा हिंमत. येती जाती सरकारे भोग लाटण्याचा. येती जाती सरकारे भोग लाटण्याचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. शोधतो मिळेल कुठे चंद्रभागेचा. कवी गणेश घनसावंत. वाहू दे निर्मळ शिक्षणाची गंगा माझला ये दंगा चोहीकडे. वाहू दे निर्मळ शिक्षणाची गंगा माझला ये दंगा चोहीकडे. पैशाचा उभार सर्वत्र दिसतो गरीब फसतो शिक्षणात. पैशाचा उभार सर्वत्र दिसतो गरीब फसतो शिक्षणात. जागोजागी उभ्या संस्था आणि शाळा प्रवेश न बाळा शिकणारे. ऐसे कैसे आले पैशाचं उधाण सर्वांची तहान पैशातच. शिक्षणा करावा खर्च भरपूर मार्का येई पूर दोन्हीकडे. दुबळ्यांचे हाल न संपे शिकुनी सारेच विकुनी बेकारीच. उलाढाल होते प्रवेशाच्या वेळी मुद्देमाल गळी अध्यक्षांच्या. पैशाच्या जोराने भरतात जागा हुशारीचा धागा कामा नये. पवित्रते क्षेत्र शिक्षणाचे म्हणे आज तेच उणे पैशामुळे. शिकावे की नाही हाच पडे प्रश्न तरीही सहिष्णु आम्ही लोक. तरीही सहिष्णु आम्ही लोक. कवी रघुनाथ वाळवंटे.
माणुसकीचा सातवाडा या कविता संग्रहातून घेतलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे संविधान. सादर करतो. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. जगामध्ये भारताची तू वाढवी निशान. जगामध्ये भारताची तू वाढवी निशान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. परवाना केली संसार जीवनाची सर्व जनता ही लेकरे तुझी. संत स्थापून भारता केले समान. संत स्थापून भारता केले समान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. एक एक कलम लिहिले तपासून जसे हे जीवदान समतेचे लक्षण. स्वातंत्र्य मिळाले भारता केले सीलवान. स्वातंत्र्य मिळाले भारता तू केले सीलवान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. अखंड भारत जगी हा दिसावा सुखाने मानव इथे नांदावा. अखंड भारत जगी हा दिसावा सुखाने मानव येथे नांदावा. बंधुता जपावी भारता केले प्रज्ञावान. बंधुता जपावी भारता तू केले प्रज्ञावान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. अन्यायाविरुद्ध पेटून उठलात दिले बळ जगण्याचे एकीने ललकार. न्याय दिला भारताला केले बलवान. न्याय दिला भारताला तू केले बलवान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. जगामध्ये भारताची तू वाढवी निशान. जगामध्ये भारताची तू वाढवी निशान. संविधान मौल्यवान लिहिले तू भीमबाबा. लिहिले तू भीमबाबा. लिहिले तू. कवी कैलास सुरवसे. एक घाणेराव किडा प्रत्येक जण निघू पाहतो या दुर्गंधीतून. एक घाणेराव किडा प्रत्येक जण निघू पाहतो या दुर्गंधीतून. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात रात्रदिन भटकतोय आपल्या अस्तित्वासाठी. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात रात्रदिन भटकतोय आपल्या अस्तित्वासाठी. जिकडे तिकडे अनेक सुंदर चेहरे. जिकडे तिकडे अनेक सुंदर चेहरे. सगळीकडे एकच धावपळ आपल्या प्रभुत्वासाठी. येतोय इथे उद्याची स्वप्ने रंगवून. येतोय इथे उद्याची स्वप्ने रंगवून. घेऊन येतोय काल न भोगलेली. सगळीकडे पाहतोय एकच ऊत जिकडे तिकडे औपचारिकता. सगळीकडे पाहतोय एकच ऊत जिकडे तिकडे औपचारिकता. लोक पावलेली माणुसकी शोधतोय. हातात फायली प्रत्येक प्रमाणपत्रात एक नोट. हातात फायली प्रत्येक प्रमाणपत्रात नोट. त्याच्या खांद्यावरती आहे गुलाबी कोट. मी मात्र नो व्हॅकन्सीचे बोर्ड पाहून ऐकतोय. मी मात्र नो व्हॅकन्सीचे बोर्ड पाहून ऐकतोय. नोकरी ओळख जात
सर्वांची कशी इत्यंभूत घडी बसलेली, सर्वांची कशी इत्यंभूत घडी बसलेली, चॉकलेटच्या डब्यातून मालाची इखावी नजर ओळखीसाठी बकबकले. परत परततोय मी माझ्या घाणेरड्या किरड्याकडे, परत परततोय मी माझ्या घाणेरड्या किरड्याकडे. सारांश एक खराका गोळा करी पाला पाचोळा ओळखीचा, एक खराका गोळा करी पाला पाचोळा ओळखीचा. धुराची वलय शोधती ओळखीचे ढग बरसण्यासाठी, धुराची वलय शोधती ओळखीचे ढग बरसण्यासाठी. यानंतर कविमित्र संतोष कवी संतोष नारायणकर. बाळू आधी 2 ओळी की मुसळधार पाऊस दोघात एकच छत्री, मुसळधार पाऊस दोघात एकच छत्री. छत्री तुला मला करता करता भिजून गेली मैत्री, भिजून गेली मैत्री. तर दोस्तीवर माझा घोगरा आवाज सहन करा. काल वेगळा होता फुला आज वेगळा रे, काल वेगळा होता फुला आज वेगळा रे. हे दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे, दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. सखाराम हे काय काय लोक लिहित नाही म्हणून आपलं बरं आहे. हो त्र्यंबक वेगळा होता आपला आज वेगळा रे, दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. नशा वेगळी कैफ वेगळा वेगळीच धुंदी, नशा वेगळी कैफ वेगळा वेगळीच धुंदी. मस्त मौला कुणी कलंदर कुणी छंद बंदी. अर गई गई धगई गई, अर गई गई धगई गई माझ वेगळा रे. अरे दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. आणि रंग होऊनी जगलो कधी तर जगलो राजावानी, अरे रंग होऊनी जगलो कधी तर जगलो राजावानी. एकमेकाच्या सुखामध्ये आनंदाची गाणी, अरे रंग होऊनी जगलो कधी तर जगलो राजावानी. एकमेकाच्या सुखामध्ये आनंदाची गाणी. अरे डोक्यावरती आहे आपल्या, अरे डोक्यावरती आहे आपल्या ताज वेगळा रे. अरे दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. क्षणात हसू क्षणात रुसू खेळामधले भिडू. ते दवा कोण म्हणलं होतं? क्षणात हसू क्षणात रुसू खेळामधले भिडू. अरे चुकल्यावरती खुशाल बोलू चुकलास काय कडू. अरे क्षणात हसू क्षणात रुसू खेळामधले भिडू. अरे चुकल्यावरती खुशाल बोलू चुकलास काय कडू. अरे खेळ वेगळा डाव वेगळा, अरे खेळ वेगळा डाव वेगळा राज वेगळा रे. अरे दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. आणि काय होतं बघा शेवट की आपल्यातला अचानक आपल्याला सोडून जात आहे, त्याची आठवण आपल्याला खूप येते. त्याच्यासाठी ह्या 2 ओळी. बाळू आहे का आता उद्या सध्याचं 1 वर्ष होतं उद्या सतीश बराडे. शेवट आहे का. अरे दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा घड, अरे दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा घड. आठवण येता त्याची होते अंतकरण ही जड. अरे दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा घड. आठवण येता त्याची होते अंतकरण ही जड. अरे स्वप्नामध्ये येतो कधी, अरे स्वप्नामध्ये येतो कधी आवाज वेगळा रे. अरे दोस्त आपल्या दोस्तीचा बाज वेगळा रे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.